तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. मनोनी मजविन पाविजे स्वर्गो, तो अज्ञानाचा पुण्य मार्गो, ज्ञानीय तया ते उपसर्गो हानी म्हणती. तडिद्वाससं नीलमेघावभासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं, वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर इष्टदेवता भगवान सिद्धेश्वरजी यांच्या पवित्र अंगणामध्ये संजीवन समाधिस्थ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली यांच्या सान्निध्यात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असणारी आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेसाठी उपस्थित लहान थोर माता भगिनी श्रोते सज्जन या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने प्रणाम करून कारण गीतेचे 18 अध्याय आणि त्या 18 म्हणून नवमीचे अभिप्राय सहसा मुद्रा लावावया, बिहाला मी वाया गर्व का करू. आणि म्हणून या 18 अध्यायामध्ये अतिशय मस्तकचे तर सगळेच भगवंताच्याच मुखातून निघालेले आहेत. श्रीकृष्ण अहो गोळा साखरे मालियाचे, हे बांधे जरी येचगाचे रसाचे, परी स्वाद गोडीयेचे आन आन जैसे. भगवंताच्याच मुखातून निघाले, परंतु असं ऊसाच्या रसापासून गूळ, काखवी, साखर वगैरे वगैरे तयार होतात. साखरेपासून अनेक पदार्थ तयार होतात. गोडी आहे त्याला, पण प्रत्येकाची चव कशी असते, भिन्न भिन्न असते. त्याप्रमाणे प्रत्येक श्लोकाचं प्रत्येक पदाची चव भिन्न आहे. आणि त्यातले त्यात या 9व्या अध्यायाची चव, अनुभव जो आहे तो अतिशय गोड अशा प्रकारचा अनुभव आहे. तेव्हा आपला विषय सुरुवातीला ज्ञानाधिकारी, त्यानंतर ऐश्वर्य योग. आणि माझ्या ऐश्वर्य योगाला काही जाणत नाहीत लोक, त्याचाही विचार केला आणि जाणणाऱ्याचाही विचार केला. वास्तविक अहम क्रतुरहम यज्ञ स्वधामहम औषधम असा मी सर्व ठिकाणी आहे, सर्व वस्तूमध्ये आहे. पण काय करावं, हे मूढ लोक जे आहेत ना, ते तशा प्रकारचं मला ओळखत नाहीत. आणि मग त्यासाठी उदाहरण दिलं, आंधळ्या गारुडाचे पाक हाती, ते कवने उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विन. ते सत्कर्म करतात, पण ते सत्कर्म काय तर ते फुकट जातात, वायाला जातात अशा प्रकारचं. का? ज्ञान नसल्यामुळे. आणि मग ते जे लोक आहेत, भगवान म्हणतात त्रैविद्या माम सोम पापूत पापा यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते, ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मष्णंती दिव्यान दिवी देव भोगान. त्यांना पाय आहेत, पण फक्त डोळेच नाहीत. पाय त्यांना चालता येतंय, परंतु कुणीकडे जावं हे दिसत नाही. त्या आंधळ्या गरुडाप्रमाणे तसा प्रकार झालेला आहे यांचा. आणि मग ते सुंदर अशा प्रकारचं काय तर 3 वेद सांगितलेले आहेत, त्या 3 वेदाचं अध्ययन करतात. त्याप्रमाणे
होम हवन यज्ञादी क्रिया करतात आणि यज्ञादी क्रिया करून मग त्या ठिकाणी सोमपान करतात, पवित्र होतात ते सोमपान करून आणि यज्ञाने माझी पूजा करून स्वर्गतीम प्रार्थयन्ते, स्वर्गाची प्रार्थना करतात. आणि मग त्या पुण्याच्या जोरावर काय करतात ते उत्तम अशा लोकाला स्वर्ग लोकाला प्राप्त होतात. आणि मग तिथं गेल्यानंतर दिवी म्हणजे ते स्वर्गामध्ये देवलोकाचे जे भोग आहेत ना, दिव्य अशा प्रकारचे भोग, ते भोग भोगतात. कारण तिथे गेल्यानंतर मग सगळ्याला सारखीच पंगत आहे ना तिथं. आता हे म्हणजे यांचा अधिकार आहे तेवढा आहे, कारण पुण्य कर्म करूनच गेलेत ना ते, म्हणजे यज्ञादी कर्म करूनच गेलेत. आणि अधिकार असला माणसा संसारी जन्मी जे यज्ञादी कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. मग तिथं देवादिकांना जे भोग असतात ते सगळे भोग यांना दिले जातात. मग देवाच्याच पंक्तीला बसायचं, देव खातात ते खायचं, देव राहतात तसं राहायचं, सगळ्या गोष्टी यांना त्या मिळतात. आणि हे झाल्यानंतर तैसे शतकृतू यजेले माते की इस्पिता ती स्वर्ग सुखाते आता पुण्य की हे निवृत्ते पाप नव्हे. मग असे जे लोक आहेत 100 यज्ञ करून स्वर्गाला गेलेले, कारण यज्ञ जर कमी केले तर स्वर्गाला जाता येत नाही, एकही यज्ञ कमी पडला. आता ते अपवादात्मक, कारण त्यावेळेला कसं होतं इंद्राची हकालपट्टी झालेली होती, तिथं गादीवर कोणीच नव्हतं, म्हणले 99 व्हायना चला, असा प्रकार होता. म्हणून 900ला ते पद मिळालं होतं तेवढ्यापुरतं, परंतु ते सांभाळता आलं नाही. आणि की इस्पिता ती स्वर्गसुखाची इच्छा करतात. आता पुण्य की हे निवृत्ते पाप नव्हे. माऊली म्हणतात आता हे याला पुण्य म्हणायचं का, हे खरं पुण्य आहे का, नाही नाही खरं पापच आहे ना. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये हे पुण्य नाहीच, हे काय आहे खऱ्या अर्थाने पापच आहे. आणि म्हणून आजची होई मनोनी मजविन पाविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्य मार्गो ज्ञानीय तया ते उपसर्गो हानी म्हणते. मग माझ्याशिवाय जे काय तर स्वर्गाला प्राप्त होतात. आता आपण काय करतो, प्रत्येक दिवस थोडंसं पंढरीच्या वारीचं चिंतन करायचं, मुद्द्यावर आणून सोडलं आपलं. संपूर्ण समाज 10 दिशेने पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे. आपण दररोज एका संताचे अभंग घ्यायचे आणि त्याच्यावर थोडंसं 2-5 मिनिट चिंतन करायचं. वारकरी पंढरीचा आणि धन्य धन्य जन्म त्याचा, जाय नेमे पंढरीसे चुकणे देतो वारीसे. आषाढी कार्तिकी नाथबाबांचा हा अभंग आहे. वारकरी पंढरीचा आणि धन्य धन्य जन्म त्याचा. जगामध्ये धन्य कोण आहे बाबा? आता आपण धन्य कोणाला म्हणतो? ज्याचा डामडोल मोठा आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्याचा डामडोल मोठा आहे त्याला आपण धन्य म्हणतो की नाही? हां, तया गुरु मार्गा टेके जयाचा सुगरवा देखे आणि तयाचा मंत्र शिके येरू नेघे. आपण त्या ह्या जे डामडोल ज्याचा मोठा आहे, मठपती आहे, आता पूर्वीचा काळ हाती घोडे उंट असायचे त्यांच्याकडे, आता गाड्या आता जास्त. तया गुरु मार्गा टेके जयाचा सुगरावा देखे, ज्यांच्याकडे विमान येतं, हेलिकॉप्टर येतं, परदेशामध्ये प्रवास करतात, असे ज्यांच्याकडे शिष्य शाखा, आपण त्यांना धन्य म्हणतो की नाही? मोठं म्हणतो ना त्यांना. हां, त्यांना धन्य म्हटलं जातं. किंवा कुठल्या पदावर असतील अनेकविध प्रकारच्या, तर त्यांना मोठं म्हटलं जातं. पण ज्यावेळेला नाथ महाराजाकडे विषय आला की या जगामध्ये धन्य कोण आहे, नाथ बाबा म्हणतात वारकरी पंढरीचा आणि धन्य धन्य जन्म त्याचा.
पंढरीचा वारकरी आहे ना, त्याचा जन्म धन्य, धन्य ते संसारी आणि दयावंत जे अंतरी. जे पंढरपूर या जगामध्ये अनेक धन्य असतील, परंतु वारकऱ्या एवढे ते धन्य नाहीत. म्हणजे वारकऱ्या एवढी पुण्याई त्यांची नाही. आता विषय तोच आपल्या समोर आलेला की अनंत प्रकारचं पुण्य करून स्वर्गाला गेले, मग ते धन्य आहेत का? नाही. ब्रह्मपद प्राप्त करून घेतलं, मग ते धन्य आहेत का? नाही. मग धन्य कोण आहे जगामध्ये? तर वारकरी पंढरीचा आणि धन्य धन्य जन्म त्याचा. दुरुक्तीने सांगतात, निश्चयाने सांगतात, फक्त वारकरी आणि वारकरीच पुण्यवान आहे. मग बाकीचे ते आपण ठरवायचं काय की ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार, ज्याच्या त्याच्या ज्ञानानुसार ठरायचं की बाकीचे आपण कसे आहेत म्हणून. कोणाकडे बोट नाही करायचं हे आमके म्हणून. आपण कसे आहेत आपण विचार करायचा. मात्र एवढी गोष्ट खरी की जगात सगळ्यात पुण्यवान जर कोण असेल तर फक्त वारकरी आहे. वारकरी म्हणून वारकरी पंढरीचा. आणि तोही कुठला वारकरी? पंढरीचा. नाही तर वाऱ्या तर किती कमी करतात. गुजरातपर्यंत मजल गेली लोकांची वाऱ्या करण्यासाठी. हे तर अलीकडं राहिलं काय. मुंबईची वारीन, आमकी वारीन, गुजरातपर्यंत, दिल्लीपर्यंत वाऱ्या सुरू होत्यात माणसाच्या. मग ते वारकरी धन्य नाहीत. मग पंढरीचा जो वारकरी आहे ना, तो वारकरी धन्य. कारण का? पंढरीच्या वारकऱ्यामध्ये सर्वच वाऱ्याचा अंतर्भाव होतो महाराजा. मग तुम्ही पैठणची वारी करा, नाशिक त्र्यंबकेश्वरची वारी करा, चारोधाम यात्रा करा, आणखी काही करा. एकतर फार सुंदर महाराजांचा अभंग आहे की आता जे जातात चारधामाला त्यांच्याबद्दल आपला वाद नाही, ते पाहिलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे, ते पुण्य प्राप्त होणार, त्याच्याबद्दल काही शंकाही नाही बरं का. पण सांडोनी पंढरी जासी अनेक तीर्था, लाज तुझ्या चित्ता कार्य नाही. नामदेवरायचा नामदेवराय म्हणतात, पंढरपूर सोडून बाकीच्या तीर्थाला जातो, तुझ्या मनाला थोडं तरी शरम वाटायला पाहिजे ना. भुतळीची तीर्थे झाली ते मलिन. अरे भुतळातले संपूर्ण जगातले तीर्थ मलिन झाले ना, ते इथं पंढरपूरला येतात निर्मळ होण्यासाठी. म्हणजे असं एवढं महत्त्व आहे या पंढरपूरचं. आणि म्हणून नाथबाबा म्हणतात, वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. जाय नेमे पंढरीसी आणि चुकोने देतो वारीस. नेमाने जाणार आहे. आता आपण ही सगळी जुनी मंडळी आहेत, तर यांनी वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या. वाराणसी पाहिली, गया पाहिली, द्वारका पाहिली, त्रिभुवनातले सगळे तीर्थ पाहिले. काशी, अयोध्या, अवंती, कांती, मथुरा, माया, गोमती, ऐशी तीर्थे इत्यादी क्या हाती, परिसरी न पवती पंढरी. अनेक आहेत, पण पंढरीची नेमे पंढरीसी आणि चुकून देतो वारीसी. वारी चुकू देत नाही. आषाढी कार्तिकी सदा नाम गायमुखी. आषाढी वारी कोणी आपण असे वारकरी पाहिलेत की प्रत्येक महिन्याला पंढरपूरला जाणारे आजही आहेत. आणि पायीच जायचं आणि पायीच यायचं. आळंदी पंढरपूरची करतात, काही पैठण पंढरपूरची करतात, काही देहू पंढरपूर, अशा वाऱ्या करणारे अनेक लोक आहेत. पण मुख्य ठिकाण कोणतं? पंढरी. मग तुम्ही आळंदीहून करा, देहूवरून करा, पण नाही आपल्या घरून करा, आपल्या घरून आपल्या गावातून करा, पुण्य प्राप्त होणारच आहे. आणि ही तर
आषाढी आणि कार्तिकी या 2 वाऱ्या महत्त्वाच्या सांगितल्यात. तसे महिन्याची प्रत्येक महिन्याची महत्त्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा जर जमत नसेल तर या 2 तरी, आणि या 2 नाही जमल्या तर 1 आषाढी एवढी साध्य झाली तरी पुष्कळ झालं. मग आता ज्याच्या त्याच्या, कोणाला पायाने चालता येत आहे पायी केली तर उत्तमच आहे, कोणी बसने अनेक विविध प्रकारच्या वाहनाने केली चांगलं आहे. तिथं जाऊन एवढी गर्दी आहे की विचारता सोय नाही, दर्शनाची मारामार आहे, जवळजवळ म्हणजे 40 तास दर्शन होत नाही असा प्रकार आहे. मग कळसाचं दर्शन करायचं, चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन, कळसाचं दर्शन, झाली वारीच झाली महाराजा. तो का म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचं. आषाढी कार्तिकी साधा नाम गाय मुखी, सतत नामस्मरण करायचं. आणि मग असा जो आहे तो वारकरी नाथबाबा म्हणतात त्याचा जन्म खऱ्या अर्थाने धन्य आहे. आणि बाकीचे जे आहेत ना, मग पंढरपूर सोडून माऊली म्हणतात म्हणून मजवी न पाविजे स्वर्गू, म्हणजे माझ्याकडनं येता, माझी प्राप्ती करून न घेता, पंढरीला न येता तो कुठं गेला? स्वर्गाला गेला. त्रैविद्या माम सोम पापुत पापा यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते, आणि ते पुण्य मासाध्ये सुरेंद्र लोक. मजवी न पाविजे स्वर्गू, तो अज्ञानाचा पुण्यमार्ग. तो पुण्यमार्ग आहे, पण कोणासाठी पुण्यमार्ग आहे? तो अज्ञानी लोकांसाठी. जे ज्ञानी विवेकी पुरुष आहेत ना, ज्ञानीय तया ते उपसर्गू हानी म्हणती. ज्ञानी त्याला काय समजतात? हे आडकाठी समजतात, अडचण समजतात, नवे नवे हानी समजतात, म्हणजे त्याला नाश समजतात. जो अमृतात थी ठेवी, तो जैसा कांची न सेवी, तैसा स्वसुख अनुभवी न भोगे वृद्धी. अमृताचा काय प्रसरू, प्रसेवे जायाचा जठरू, क्षुधे तृषेचा आडदरू काहीच नाही ना. अमृताची ठी ठेवी, तो जायचा कांजी किरण सेवी. कांजी म्हणजे काय? भातावरची पेच किंवा ताक. पण ताकालाही तुच्छ लेखाच नाही. तक्र शक्रस्य दुर्लभम. आमचे गुरुवरे घोले बाबा म्हणायचं ताक इंद्राला पिण्यासाठी मिळत नाही. तक्र शक्रस्य दुर्लभम. असो, म्हणजे अमृत सोडून तो काय ताक पिणार आहे का? तसं पण जो आपलेने नागरपणे इंद्रभवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पाली म्हणे भिल्लाचेनी. म्हणून मजवी न पाविजे स्वर्गू, तो अज्ञानाचा पुण्यमार्ग. तो पुण्यमार्ग कोणासाठी आहे? अज्ञानी लोकांसाठी. त्यांच्या दृष्टीने स्वर्ग हे हा पुण्यमार्ग आहे. पुण्य संपादन करून स्वर्गाला जायचं. पण ज्ञानीय तया ते उपसर्गू हानी म्हणती. पण ज्ञानी लोक जे आहेत ना, हे ज्ञानी विवेकी लोक आहेत ना, महात्मा लोक आहेत ना, हे महात्मा लोक त्याला काय तर उपसर्ग समजतात, त्रास समजतात, त्याला उपद्रव समजतात, आणि त्याला हानी नाश समजतात न्याला स्वर्गाला. एरवी तरी नरकीचे दुःख, पावोनी स्वर्गा नामकी सुख, वाचोनी नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझे. एरवी विचार करून जर पाहिलं, नरकीचे दुःख, आता अनेक विविध प्रकारचे, जसे 21 प्रकार सांगितलेत नरकाचे, अनेक प्रकार आहेत नरक. आता जे जे गेलं त्याला कळतं, पण तिथून माघारी आले कुठं कळतंय? आपण तिथं फसलोत म्हणून. त्या नरकीच्या दुःखामध्ये फसलोत. आपल्याला कुठं ते आठवण राहते का त्याची? तेवढ्या फक्त आईच्या उदरातून बाहेर येतानाच म्हणतो नाही नाही आता नाही, मी तुझं स्मरण करीन, तुझं स्मरण करीन. पण एकदा का बाहेर आला रे आला की बस. पहिल्याने काय तो म्हणतो, लगेच कोहम कोहम म्हणतो ना तो. नाही पहिल्याने सोहम तुझं चिंतन करीन, तुझं चिंतन करीन असं म्हणतो. आणि आईच्या उदरातून का बाहेर आला रे आला, कोण म्हटलंय कोण म्हटलंय, लगेच म्हणजे लबाडी करायला सुरुवात करतो. सुखदुःखाच्या घाई मारली याची शेच नाही, हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया. मग ते नरकीच्या दुःखामध्ये काय करतात? हे पसतात महाराज. आणि माऊली म्हणतात एरवी तरी नरकीचे दुःख. एरवी विचार करून पाहिला तर नरकातलं दुःख, पावनी स्वर्गा नामकी सुख.
फक्त नरकाच्या सापेक्ष हे स्वर्गाचं सुख आहे, नाहीतर स्वर्ग सुख खरं नाही आहे. ते खूप सुंदर ओव्यात नाथ भागवतामध्ये. स्वर्ग ही काय त्यागभूमी नाही, स्वर्ग काय भोगभूमी आहे. मग इथं जे भोग आहेत तेच भोग स्वर्गामध्ये आहेत. इथं जे भोग शुक्राला शुक्रीपासून मिळतात तिथंच इंद्राला त्या इंद्राणीपासून भोग मिळतात. याच्यापेक्षा दुसरं काय महाराज? बदल काहीच नाही, विषय सुख एकच आहे. म्हणजे दोन्ही फक्त याच्यापेक्षा थोडी उत्कृष्ट म्हणायची, ती ही खालची आणि ती वरची असं म्हणायचं फक्त, नाहीतर बदल काहीच नाही. सगळ्याला एकच पाकवण नाही तिथं. म्हणून एरवी तरी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख पावोनी. नरकाचं दुःख आहे म्हणून स्वर्गाचं सुख वाटतं आपल्याला. पायी चालायचं दुःख वाटतं म्हणून गाडीत बसायचं सुख. बरोबर आहे ना? पण त्रास होणार आहेत त्याच्यामध्ये, प्रवास आहेच ना. मग तिथल्यापेक्षा कमी होईल, पायी चालण्यापेक्षा कमी त्रास होईल, पण त्रास आहे तर हवा पाणी वगैरे हा सगळा त्रास होणारच आहे. म्हणून एरवी तरी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख. स्वर्गाला फक्त सुख हे नाव दिलेलं आहे. वाचोनी म्हणजे हे सोडून, नरकीचं दुःख सोडून, स्वर्गातलं सुख सोडून, नित्यानंद गा निर्दोख ते स्वरूप माझे. नित्यानंद ज्याला म्हणतात ना ते माझं खरं स्वरूप आहे. स्वर्गसुख हे खरं नाही. मग ज्याला नित्यानंद म्हणतात ना ते माझं खरं स्वरूप आहे. मग त्या नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, जेथे न सरेची वैकुंठ सदन, शेषे शाईना त्रिकुट भुवन हो. मग ते स्वर्गभोग तेही न लगती आसार, क्षणे होते जाती क्षणेची नश्वर, येथे हरिसंगे क्रीडा निरंतर, सर्व ही सुखाचा हा जोडला आगर हो. निघो म्हणून या त्यागीती परवते. निळोबाराय म्हणतात निघो तुच्छ समजतात त्यांना, नाही का? अहो स्वर्गाला काय, पण मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे आयसे सुख नव्हे भक्तिरस, आणि पुढत पुढती आस सेवावी. वाचवणी नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझं. माझ्या स्वरूपामध्ये या आनंदामध्ये कुठलाच दोष नाही. बाकीचे सुख आहेत ना ते क्षय अतिशय दोषाने युक्त असतात, आणि या माझ्या सुखामध्ये माझ्या आनंदामध्ये क्षय अतिशय दोष नाही, कुठलाच दोष नाही. तुका म्हणे जाती, हा ते पुढच्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन सुंदर अशा प्रकारचं येणारच आहे. म्हणून नित्यानंद झाला ज्याला म्हणतात ना, अनेक ठिकाणी साधू संतांनी नित्यानंदाचं वर्णन केलेलं आहे ना, की ह्या आनंदाच्या पुढं बाकीच्या आनंदामध्ये एक कश्चित अशा प्रकारचे आहेत महाराजा. बाकीच्या आनंदाला काहीच किंमत नाही. मग ते पंचदशीमध्ये आनंदाचं स्वरूप सांगितलेलं आहे. आपण उपनिषदामध्ये पाहिलं तर तिथं आनंदाचं स्वरूप सांगितलेलं आहे. याच्यापेक्षा ती आनंद मोठा, त्याच्यापेक्षा ती आनंद मोठा. पण ब्रह्मवेत्याचा जो आनंद आहे ना तो सगळ्यापेक्षा मोठा आहे. नवे नवे वारकऱ्याचा जो आनंद आहे ना तो ब्रह्मवेत्याच्या आनंदापेक्षाही मोठा आनंद आहे. हा ते झालं ना, ते नित्यानंदा पुढे आनंद ते झालं. दुसरं प्रमाण असलं तर सांगा एखादं किंवा. आणि ह्या आनंद म्हणजे अवघे चित्रे लोके आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. अशा प्रकारचा हा आनंद आहे की नाही या आनंदाशी जोडा, सांगसी गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा मुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची या. म्हणून असा जो आनंद आहे ते माझं खरं स्वरूप आहे. वाचवणे नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझे, ते माझं खरं स्वरूप आहे. मग
मज येता पै सुभटा या द्विधागा आव्हाटा स्वर्गू नरकू या वाटा चोराची या मज येता पै सुभटा। मग माझ्याकडे येत असताना सुभटा, सुभटा म्हणजे अर्जुन, सुभट शब्दाचा अर्थ महान योद्धा की अजोड योद्धा म्हणायचं त्याला। तो संग्रामी हारू जिंकेला निवात कवचाचा ठाव फेडला पवाडा तो केला गंधर्वासी। अर्जुनासारखा महान योद्धा महाराजा। आणि हा शब्द आणखी कोणाला वापरलाय? हनुमंतरायला। शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभट। सुभट भट म्हणजे योद्धा आणि चांगला योद्धा, अतिशय चांगला झुंजार अशा प्रकारचा योद्धा। म्हणून माऊली म्हणतात किंवा भगवान सांगतात मज येता पै सुभटा या द्विधागा आव्हाटा। या दोन प्रकारच्या काय आहेत? आव्हाटा आहेत। आव्हाटा स्वर्गू नरकू या वाटा चोराची या। दोन प्रकारचे आव्हाट आहेत। आव्हाटा म्हणजे काय आहेत? हे दोन आडमार्ग आहेत। आडमार्ग असं सरळ मार्ग नाहीत, हे वाकडे मार्ग आहेत दोन। मज येता पै सुभटा या द्विधागा आव्हाटा हे दोन आडमार्ग आहेत। कोणते? स्वर्गू नरकू या वाटा चोराची या। स्वर्ग जशी नरक ही आडवाट आहे ना, तसं स्वर्ग हेही काय आहे? आडवाटच आहे। म्हणजे नरकाला जाणं हे जसं शहाण्याचं लक्षण नाही, तसं स्वर्गाला जाणं, स्वर्गप्राप्तीसाठी साधना करून स्वर्गाला जाणं हे सुद्धा कसं आहे? आडमुठपणाचं, आडाणीपणाचं लक्षण आहे, हे शहाणपणाचं लक्षण नाही। म्हणून मज येता पै सुभटा या द्विधागा आव्हाटा स्वर्ग नरक या वाटा चोराचे। आडवाटा आहेत नवे नवे, ह्या चोर वाटा आहेत नवे, चोराच्याच वाटा आहेत। ह्या दोन्ही वाटा त्या कशा आहेत? नरकाची वाट चोराची आहे आणि स्वर्गाची ही वाट चोराचीच आहे। स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य। स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, स्वर्गाला जे जातात ते कशाने जातात? पुण्यात्मक पापाने। खरं पापच आहे ते, पण वरून पुण्य दिसतंय फक्त, अंतकरणातून आतून पाप आहे। जसं ते गाणं आहे नाही का, काय किंवा स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जायचे। जे पुण्यात्मक वरून दिसायला पुण्य आणि आतून खरं काय? पाप आहे। आणि त्याच्यामुळं काय प्राप्त होतं? स्वर्ग प्राप्त होतो, स्वर्ग प्राप्त होतो। आणि पापात्मके पापे नरका जाईजे। आणि पापात्मक आहे, आतूनही पाप आणि बाहेरूनही पाप। ह्या पापाने कुठं जातो? तर नरकाची प्राप्ती होती। आणि मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य। मग मला ज्याच्या पुण्य ज्यामुळे माझी प्राप्ती होती ते मात्र कसं पुण्य आहे? शुद्ध पण। जया माझी नारायण शुद्ध पुण्य ते, ज्याच्यामध्ये नारायणाची भगवंताची प्राप्ती होते नवे, नारायणच ज्याच्यामध्ये आहे त्याला काय म्हणायचं? शुद्ध पुण्य, शुद्ध पुण्य अशा प्रकारचं म्हणायचं। म्हणून माऊली म्हणतात स्वर्गा पुण्यात्मके पापे जायचे, वरून दिसायला पुण्य पण आतून पाप आहे। तसं देखावा करणारे माणसं पुष्कळ असतात महाराजा, देखावाच असतो त्यांचा। फक्त इथं आल्यानंतरच आपला हावभाव करायचं, भजन करायचं, सोंग दाखायचं आणि इथून गेले की लगेच चाललं, धाब्यावर जाणार, कुठं जाणार, हे काय म्हणायचं? वरून दिसायला पुण्य आणि आतून काय येते? खरं पाप आहे महाराज। मग आणि पापात्मके पापे नरका जायचे। आणि जे जे पाप असतात
ते नरकाला जातात. बाहेरूनही पाप असतं आणि आतूनही पाप असतं. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्याने, माझी ज्यामुळे प्राप्ती होते, म्हणजे ज्या साधनामुळे माझीच प्राप्ती होते त्याला, त्या पुण्याला काय म्हणायचं? शुद्ध पुण्य अशा प्रकारचं म्हणून. आणि मजची माझी असता, जेणे मी दुरी होय पंडूस होता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. आणि मजची माझी असता म्हणजे माझ्यामध्येच असताना ते माझेच आहेत, माझ्यामध्येच आहेत, माझ्या वाचून वेगळे नाहीत. पण जेणे मी दुरी होय पंडूस होता, ज्या त्यांच्या कर्मामुळे, त्यांच्या क्रियेमुळे मी दुरावला जातो, दुरावला. जेणे मी दुरी होय पंडू स्वता. कोणते? हे यज्ञादी कर्म, हे याने काय होतो? मी दुरावला जातो. का ते पुण्य चांगलं आहे, परंतु ते अपेक्षा स्वर्गाची करतात, तिथंच काय तर खटकलं जातं. जेणे मी दुरी होय पंडूस होता. पंडूस होता म्हणजे अर्जुना, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काय. मग त्या पुण्याला पुण्य म्हणताना जीभ झडून जाणार नाही काय? हां, म्हणजे भगवान चिडतात महाराजा. इथं काय करतात? भगवान रागावतात आणि भगवंतापेक्षा ज्ञानोबा रागावतात. ज्ञानोबा राय रागावतात महाराज. कधी न रागावणारे ज्ञानोबा राय. पण अशा याला पुण्य जर समजत असतील लोक, खरं पापच आहे, आणि त्या पापाला जर पुण्य समजत असतील, त्याला पुण्य म्हणताना तुमची जीभ झडून जाणार नाही काय? अर्थात जाणार, असा त्याचा अर्थ. म्हणून आणि मजची माझी असता, जेणे मी दुरी होय पांडूस होता, ते पुण्य ऐसे म्हणता जीभ न तुटे काय. त्यांची जीभ झडून जाणार नाही काय? अर्थात जाणार. हा भगवंताचा शाप आहे, हा ज्ञानोबरायांचा काय आहे? शाप आहे, शाप महाराज. परी हे असो आता प्रस्तुत, ऐके या परी ते दीक्षित, यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. परी हे असो आता प्रस्तुत. आता प्रस्तुतचा विषय इथं थांबू म्हटले. परी असो हे आता प्रस्तुत, हा विषय इथं थांबू. ऐके या परी जे दीक्षित, ऐक म्हटले, याप्रमाणे जे दीक्षित लोक आहेत. दीक्षित म्हणजे कोण? हे यज्ञ करणारे. यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. ऐक या परीचे दीक्षित, यजोनी माते याचित स्वर्ग भोगू. आता उद्या काय करा? प्रशासनाला सांगा की ही बारी वरून ठेवायची म्हणून. हां, प्रवचन सुरू असताना ही बारी वरून पाहिजे, कारण त्यांना कळत नाही इथं काय चाललंय म्हणून ह्या लोकांना. परी हे असो आता प्रस्तुत, ऐक या परी ते दीक्षित, यजोनी माते याचित स्वर्ग भोगू. म्हणजे हे माझ्यासाठी करतात हे साधना, परंतु स्वर्गभोगाची अपेक्षा करतात. कारण कुठलंही कर्म केलं जातं ते भगवंतासाठी केलं जातं, पण अपेक्षा, इच्छा ठेवून जर केलं ते कर्म स्वर्गादी भोगाची, तर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून हे कर्म, प्रत्येक कर्मामध्ये मी आहे, माझ्यासाठी कर्म केलं जातं, पण कर्म करून त्या पुण्याच्या जोरावर हे काय करतात की स्वर्गभोगाची अपेक्षा करतात. यजुने माते याचित स्वर्ग भोगू, स्वर्गभोगाची इच्छा हे करतात. आणि मी सांगितलं सुरुवातीला की स्वर्ग ही काय आहे? भोगभूमी आहे, भोगभूमी. मग मी न पविजे ऐसे, जे पापरूप पुण्य असे, तेने लाधलेने सौरसे स्वर्गा येती. मग मी न पविजे ऐसे म्हणजे मी प्राप्त होत नाही अशा प्रकारचं जे पापरूप पुण्य असे. खरं रूप पापच आहे, त्याचं खरं रूप काय आहे? पापाचंच आहे. परंतु वरून आपल्याला पुण्य असल्यासारखं दिसतंय, सोंग घेतल्यासारखं आपल्याला ते दिसलं, आणि खरं ते सोंगच घेतलेलं आहे. आणि तेने लादलेने सौरसे स्वर्गा येती. आणि मग त्या पुण्याच्या ज्वारावर हे कुठं जातात? स्वर्गाला जातात, स्वर्गाला जातात. स्वर्गलोकाला, स्वर्गलोकाची यांना प्राप्ती होते. मग त्या स्वर्गामध्ये काय आहे? त्या स्वर्गलोकाचं
ज्ञानोबरायांनी खूप असं सुंदर वर्णन केलेलं आहे. जे त अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. जे त अमरत्व हेची सिंहासन. स्वर्गाला गेल्यानंतर त्या स्वर्गाचं सिंहासन कोणतं? अमरत्व. अमरत्व म्हणजे न मरणं. हेच काय आहे? तिथलं ते सिंहासन आहे. म्हणजे तिथं बसायचं व्यासपीठ म्हणा ना. सिंहासन. तेव्हा जे तर अमरत्व हेची सिंहासन आणि हे बसण्याची त्याच्या बैठकीची जागा झाली. हे व्यासपीठ झालं त्याला बसण्यासाठी. ऐरावता सारखे वाहन. ऐरावत नावाचा काय? हत्ती. हत्ती. ऐरावत नावाचा हत्ती. त्याला जर कुठं फेरफटका करायचा असला, आता आपणही कधी कधी काय करतो, कोणी जर निवडून आलं ना एखाद्या पदावर, तर मग त्याची हत्तीवरून मिरवणूक काढतो की नाही? हां, म्हणजे त्याला ते पद मिळालं वा, मग त्यांनी ऐरावतावर त्या हत्तीवर बसायचं त्यांनी आणि हत्तीवरून मिरवणूक काढायची अशा प्रकारची. मग ते इंद्राचं मिरवणूक त्या हातीवरून चालली आणि नेमकं ते ऋषीने दुर्वासा ऋषीने दिलेली माळ ती नेमकं आता हे काय, जे पदावर गेलेले माणसं असतात ना त्यांना पदावर जाईपर्यंतच दुसऱ्याची किंमत करतात महाराज. आणि एकदा का ते पद प्राप्त झालं रे झालं, मग त्यांना साधूची किंमत नाही आणि कोणाचीच किंमत नाही महाराजा. मग ते दिलेला हार त्यांनी इंद्राच्या गळ्यामध्ये टाकला ना ते ऋषीने, आणि तो टाकल्यानंतर त्याने का आपल्या गळ्यातून काढला आणि त्या ऐरावत हत्तीच्या गळ्यामध्ये टाकला. आता ते इंद्राचा जरी हत्ती असला, इंद्राचं वाहन असलं तरी ती पशुच आहे ना. मग त्या ऐरावताने काय केलं, ते सोंडेने घेतला गळ्यातला आणि पायाखाली तुडवला. हे तुडवलेलं पाहिलं की ऋषीने शाप द्याला की तुझी सगळी संपत्ती समुद्रामध्ये पडेल म्हणून. आता तो ऋषीचा शाप होता, खराच झाला ना महाराजा. म्हणून सांगण्याचं तात्पर्य की इंद्राला बसण्याचं जे वाहन आहे ते कोणतं वाहन आहे? ऐरावता सारखे वाहन. आणि राजधानी भुवन अमरावती. ऐरावतासारखं वाहन आहे बसण्यासाठी. ऐरावत नावाचा हत्ती येतो आणि राजधानी भुवन अमरावती. आणि अमरावती ही राजधानी म्हणजे ही इकडची अमरावती नाही बरं काही, तेही चांगलीच आहे. लक्ष्मी माता तिथंच आहे ना. हा, तिथं स्थान आहे लक्ष्मी मातेचं. तेव्हा असो, पण ही जी अमरावती ही स्वर्गातली अमरावती, ही स्वर्गातली राजधानी आहे. आपल्या देशाची राजधानी कोणती? दिल्ली. हां, आणि आपल्या महाराष्ट्राची मुंबई आणि उपराजधानी नागपूर. राजधानी म्हणजे जिथं देशाचे सगळे कारभार चालले जातात. महाराष्ट्राचे संपूर्ण कारभार कुठून चालतात? मुंबईवरून. आणि संपूर्ण भारताचे कारभार, तसं स्वर्गातला कारभार जो आहे ना, तिथली तिथे मुख्य अमरावती राजधानी आहे ना, तिथून सगळा कारभार चालतो महाराज. आता आपला देश किती मोठा आहे, जग किती मोठं, स्वर्ग किती मोठं असन याची कल्पना करा. की ते इथं तर हे माणसाचं राज्य आहे, मानवाचं. ते देवाचं राज्य आपल्यापेक्षा मोठंच असणार ना. मग तिथली राजधानी अमरावती आहे आणि तिथून त्या अमरावतीवरून सगळा काय तर देवलोकाचा कारभार चालला जातो. जेत महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे आणि जिये गावी खिल्लारे कामधेनूची. माऊली म्हणतात जेत महासिद्धीची भांडार. मोठमोठाले भांडार असतात ना, लोह भांडार, चांदीचं भांडार, पितळाचं, तांब्याचं, सोन्याचं भांडार. जिथं अनेक ते काय तर त्या वस्तू साठवल्या जातात त्याला काय म्हटलं जातं? भांडार. भांगार वेगळं आणि भांडार वेगळं. तेव्हा आणि हे कशाचं भांडार आहे? जेत महासिद्धीची भांडारे. महासिद्धी तशा तर सिद्धयो अष्टादश प्रोक्ता
दशैव गुणहेतव. भागवतामध्ये खूप सुंदर विषय हाताळलेला आहे. अष्टादश प्रोक्त, सिद्धयोग अष्टादश प्रोक्ता, म्हणजे 18 प्रकारच्या सिद्धी सांगितलेल्या आहेत. सिद्धयोग अष्टादश प्रोक्ता आणि दशैव गौण हेतवा, त्याच्यातल्या ज्या काय आहेत 10 सिद्ध्या आहेत ना त्या गौण आहेत. आणि मुख्य महासिद्धी ज्याला म्हणतात ना त्या महासिद्धी किती आता 8 महासिद्ध्या. आणि महिमा चैव काय गरिमा लघिमा तथा प्राप्ती प्राकाम्य मिशित्वम वशित्वम चाष्टसिद्धया, अशा प्रमुख ज्याला महासिद्धी म्हणतात त्या 8 आहेत. आता या ठिकाणी जे तर महासिद्धीचे भांडारे भरलेले आहेत महाराजा. आता आपण ज्यांच्या समोर आहेत, ज्यांच्या सान्निध्यामध्ये आहेत, ते सिद्धीचे राजे आहेत. हां, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी आणि नवजती दुरी दवडिता. अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड, वागोनी दी आड कोणी तया. अशा प्रकारचं इथं तर ते किती भांडारं येतं आणि काय त्याचे, कारण हे अष्टमहासिद्धी स्वरूपच येते. माऊलीचा जर विचार केला किंवा आपल्या ह्या साधू संतांचा विचार केला त्यात एकले झणी म्हण तो निर्धन या भाषा नेन, काय कामुधेनू सवे सर्व सान चालत असे, ते जो जेधवा मागे ते एकसरेची प्रसव लागे, म्हणून विश्वविभो तयांगे होऊन आहात. कारण कामधेनूला काय बरोबर काय वापरावं लागतं, साहित्य आणावं लागतं काय, तसं या महात्म्याला बरोबर काय आणावं लागतं काय. हे महात्मे तीर्थयात्रेच्या निमित्ताने गेले ना, आणि गेल्यानंतर त्या मारवाड देशामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आणि अशा वेळेला तहाना लागल्या. बरं एकटेच नाहीत ना, हे दोघंच नाहीत ना, यांच्याबरोबर अनेक यात्रेकरू आहेत, दादा आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताबा आहेत, अनेक. आता ज्ञानोबराय नामदेवराय जाय तीर्थयात्रेला जायचं म्हटल्यानंतर तेवढे दोघंच गेले असतील का. आपण एका तीर्थयात्रेला जायचं म्हणलं वाहनाचे लोक गोळा करून नेतो. आता हे नुसतं जायचं म्हणलं तर किती लोक बरोबर गेले असतील. तिथं तहान लागल्या महाराजा, तहान. आणि तहान लागल्यानंतर आता ती त्यांची लीला आहे. कोणाची? ज्ञानोबरायची, नामदेवरायची ही लीला आहे सगळे. माऊली पक्षाचं रूप घेतात आणि त्या विहिरीमध्ये जाऊन पाणी पिऊन येतात. आणि नामदेवरायाला म्हणतात की तू म्हणले तुला बी सांगतो मी ही काहीतरी विद्येचं, जा पाणी पिऊ नये म्हटले. म्हणले मी असं पाणी पितो काय सिद्धीचं. आता नवल वाटण आपल्याला बरं का, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि जोग महाराजांचे जे 4 स्तंभ होते ना, खांब, त्याच्यापैकी नंबर 1 क्रमांकाचा खांब सद्गुरू बंकट स्वामी महाराज. मी खूप थोरा मोठ्याच्या मुखातून ऐकलं, म्हणजे गुरुरे घुलेबाबाच्या मुखातून ऐकलेल्या त्या गोष्टी. त्यांनी सांगितलं स्वामी अधिक मासामध्ये महिना सप्ताह करायचे म्हणे. मग एका अधिक मासामध्ये पंढरपूरला, एका अधिक मासामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरला, एका अधिक मासात असं जसं त्यांच्या हायतीमध्ये असं पैठणला असं करायचे. महिनाभर अखंड हरिनाम सप्ताह, भजन कीर्तन ज्ञानेश्वरी सगळे कार्यक्रम. पण स्वामी कधी सप्ताहातलं पंक्तीचं अन्न खात नसत बंकट स्वामी महाराज. मग कोरांना आणायचं, त्याची स्वतः भाकरी बनवायची आणि स्वतः ती खायची. आमचे सद्गुरू वामन भाऊनी विचारलं महाराजा, स्वामी असं का बरं, तुम्ही लाखो लोक पंक्तीला जेव घालता आणि तुम्ही हे करता कशासाठी, तुम्ही का जेवत नाहीत पंक्तीचं अन्न. स्वामीने दिलेलं उत्तर महाराजा अंतकरणामध्ये कोरून ठेवण्यासारखं आहे. महाराज स्वामींनी सांगितलं, आहे म्हणले हे अन्न रिद्धिसिद्धीचं अन्न असतं म्हणले सप्ताहातलं अन्न, आणि रिद्धिसिद्धीचं जर अन्न खाल्लं तर पुण्याचा क्षय होतो म्हणले. मग त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये सेवा केली पाहिजे. आपल्याला पंक्तीला जेवायचं आहे ना,
तिथली सेवा केली ना मग दोष लागत नसतो म्हणले. मग तुम्ही तर सगळं करताना म्हणले मी ते माझ्यासाठी करीत नाही, हे समाजासाठी करतोय म्हणले सगळं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य. नामदेवराय म्हणतात मी तसं करणार नाही म्हटले. म्हणजे माझं जीवन हे दुसऱ्यावर अवलंबून नाही. सिद्धीला विपिसे कोण तया पुसे नेले राजहंसे पाणी काय. आणि मग त्या वेळेला त्यांनी काय केलं, आसन माझा पांडुरंग परमात्मा तर म्हणले देईन मला वर आणून पाणी म्हणले. महाराजांनी नुसतं पंढरपूरच्या दिशेकडे पाहिलं, पण पांडुरंगाचा धावा केला. आता तिथे काय पांडुरंग परमात्मा त्यांच्या बरोबरच होते, ते काय दूर होते काय. मार्गी चालता जे भजन करीत चाललेत ना त्यांच्या मागं पुढंच असतो ना हा परमात्मा. आणि हे काय गाणे म्हणत चाललेत काय. आसन माझा पांडुरंग परमात्मा तर देईन म्हणले मला पाणी वर आणून. तर ते आजही सांगतात जे लोक गेलेत ना आजही ती विहीर उचंबळून वाहते महाराजा. आणि मग वर आल्यानंतर ओंजळीने पाणी पिले महाराजा नामदेव महाराज. सांगण्याचं तात्पर्य की हे जे रिद्धिसिद्धी आहेत ना याचं काय आहे ते कोण येते कोठार आहेत याठे भांडार आहेत भांडार. माऊली म्हणतात की जे तर महासिद्धीची भांडारे. मग अनिमा सिद्धी लघिमा प्राप्ती प्राकाम्य मिशित्वम. आता प्रत्येकाचं एकाचं वर्णन करायचं म्हणलं तर आपल्याला 5-5, 10-10 मिनटं पाहिजे. आपण सगळे जाणकार असल्यामुळे जे तर महासिद्धीची भांडारे आणि अमृताची कोठारे. कोठार म्हणजे ते मोठाले नसतात का टाक्या, मोठाल्या टाक्या. मग त्या डिझेलच्या असतात, कुठल्या तेलाच्या असतात वगैरे वगैरे. पण हे ते डिझेलच्या ऑइलच्या नाहीत, हे कशाच्या मोठमोठ्याले कोठाऱ्या, हे अमृताची कोठार आहेत. मग अमृताची कोठारी कारण तिथं सगळ्यांना पिण्यासाठी तेच आहे ना, बाकीचं काही खायचं गरजच नाही ना. हे तिथं राहणारे लोक यांना स्वयंपाक करायची गरज आहे का. हां स्वयंपाक करायची गरजच नाही त्यांना. मग पंक्तीला बसलं की अमृतच वाढायचं त्यांना, दुसरं काय म्हणाय. आणि म्हणून हे तिथले लोक हे अमर सेवन म्हणून तर त्यांना म्हटलं नाही अमरा हा निर्जरा हा देवा. देव हे कसे आहेत अमृतपान करीत असल्यामुळे देवाला रोग होत नाही. पण भवरोग सगळ्यालाच आहे, बाकीचे रोग त्यांना होत नाहीत. हे बाकीचे जे रोग असतात ना हे रोग त्यांना होत नाहीत कुठलेच का अमृत पितात. पण भवरोग त्यांच्या पाठीमागे आहे. अमर अमृत पान करीती आणि शेकीतेही मरोणी जाते. बरोबर आहे ना. शेवटी ते सुद्धा मरतातच. तो विषय पुढे येणारच आहे. म्हणून अमृताची कोठाराची कोठारं भरलेले आहेत, मोठमोठ्याला टाक्या भरलेल्या आहेत अमृताच्या. आणि जे गावी खिल्लारे कामधेनूची, ज्या ठिकाणी कामधेनूची खिल्लार आहेत. खिल्लार शब्दाचा अर्थ काय कळप. कळप म्हणजे भरपूर अशा गायी आहेत आपल्या खेड्यापाड्याने, त्याला गायगावर म्हणतात ना. भरपूर गायी पुष्कळ. जे गावी खिल्लारे कामधेनूचे. आता हे कामधेनूचे खिल्लार आहेत. कामधेनू म्हणजे हा कामधेनू इच्छिलेले देणारे, कामना पूर्ण करणारे, तिला कामधेनू म्हणतात. ही कामधेनू वचिष्ठ मुनीकडे होती महाराजा. तिला काय नंदिनी म्हणतात ना, नंदिनी नावाची कामधेनू वचिष्ठ मुनीकडे होती. पुन्हा आपले हे जमदग्नी ऋषीकडे कामधेनू होती. अशा अनेक ऋषीकडे कामधेनू. आता तुमची आमची कामधेनू म्हणजे आपण 5-4 वर्ष वापरली मधुकरी ही कामधेनू. तेव्हा कामधेनू ही गाईला कामधेनू म्हणतात. गाईला काय म्हणतात कामधेनू म्हणतात. पण ही गाय आपल्या मृत्यूलोकातली गाय नाही. नाही तर आता मृत्यूलोकातल्या गायीचा जर आपण विचार केला आता पुढे चालून काही दिवसांनी हिला गावरान गाय म्हणतात असं प्रदर्शनामध्ये ठेवावं लागेल. आता गावरान गायी राहिल्याच नाही, अगदी क्वचित सापडतात.
लाखामध्ये बी एक सापडते की नाही असा प्रकार झाला आहे म्हणायचं गावरान गाई. कारण गावरान गाईचे जे पावित्र्य आहे सांगतात ना 33 कोटी देव गावरान गाईच्या अंगामध्ये असतात. संपूर्ण शरीरामध्ये हे 33 कोटी देवता असतात तिच्या अंगामध्ये. ते म्हणून तिला पवित्र अशा प्रकारचं मानलेलं आहे. पण इथं जे गाय आहे नाही ही गावरान गाय बी नाही आणि जर्सी गाय तर नाहीच नाही. इथं ज्या गायीचं वर्णन केलं आहे हे जरशा गायीचं वर्णन नाही. आमचे गुरुवरे घोलेबाबांच्या भाषेमध्ये सांगायचं जसं गावरान गायीकडे पाहिलं तरी आनंद होतो ना तसं ह्या गायीकडे पाहिल्यानंतर सुद्धा समाधान वाटत नाही. आणि त्यातले त्यात तिचं दूध पण आता नाही विलाज आहे. आता पिशवीमध्ये कोणतं येतं आपण काय पाहतो दूध आपल्याला कुठून मिळणार आहे. आता शहरला राहणारे लोक गाईचं म्हशी गावरान गाईचं गावरान म्हशीचं आपल्याला दूध कुठून मिळणार आहे. आणि जरी मिळवण्याचा आपण प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये केमिकलच खुराकामध्ये केमिकल पुन्हा इंजेक्शन देऊनच ते काढायचं पाना सगळा प्रकार. आता म्हणजे त्यांना या विषयावर न बोललेलं अशा प्रकारचं बरं आहे महाराजा. कारण का बोलूनही आपल्याला तेच खावं लागतंय. मी गुजरातमध्ये गेलो होतो काही निमित्ताने अहमदाबादला. तर तिथं आपल्या ज्या म्हशी आहेत ना म्हशी त्या म्हशी एवढ्याला डुकरीने आहेत महाराज. विचारलं ते काही लोकांना म्हणले हे काय म्हणले यांचं दूध निघतं म्हणले आणि ते दूध विक्री केलं जातं म्हणले. आणि तसा जर विचार केला ते दूध अतिशय घट्ट असतं. डुकरीणीचं दूध या गाई म्हशीच्या दुधापेक्षा अतिशय घट्ट म्हणजे तिच्यामध्ये त्या दुधामध्ये जीवनसत्व जास्त असतात. मग आता आपण कशाचं पितो काय माहिती मला. पण एवढी गोष्ट खरी की त्यांच्या दुधाने विषय वासना जास्त वाढते गाईच्या दुधाने. ते कारण गाईचं दूध हे सात्विक असतं. मग गुरुवरे घोलेबाबा म्हणायचे आपण जर एखाद्याच्या घरी गेलो आणि ते जर नजर पडले आता न विलजाने ते आपल्याला बसावं लागतं खा नका खावं पण समोर बांधलेले असतात पाहिलं तर समाधान नाही. आणि दुसरी गोष्ट काय होतं म्हणले ते जर ओरडले तर आपल्याला वाटतं की तिथं घरात कोणी मेलंच का काय कोणाला माहीत का इतकं बेसोंबार ओरडतात म्हणले ते हे जर्सी जनावर. पण इथं जे वर्णन केलं ते कशाचं आहे कामधेनू आणि ती स्वर्गातली गाय आहे. म्हणून जे गावी खिल्लारे कामधेनूची. आता ज्याला हे प्राप्त आहे ते कामधेनू माहीत आहे असे अप्राप्य काय आहे. म्हणून मी प्रवर्तवलं आहे ग्रंथ कामधेनूच ज्याला मिळाले आहे त्याला काहीच कमी नाही ना जीवनामध्ये. किरीटी कामधेनूचा पाडा वरी कल्पतरूचा मांदोडा म्हणून मनोरथ सिद्धीचा चाडा नवल नव्हे. त्याचे मनोरथ पूर्ण होणार कामधेनू प्राप्त झाल्यानंतर. पण हे जे आहे ना असं वर्णन केलंय. पण नाथबाबा म्हणतात कामधेनूचे पुरते आणि कामनेचे पुरते. कामधेनूचे दुभता आहे ना फक्त कामना पूर्ण करण्यापुरतंच आहे. पण सद्गुरूचे दुभते आहे ना ते या भवबंध संसारापासून निवारण करणार आहे. तेव्हा जे गावी खिल्लारे कामधेनूची जेत ओळगे देव पायिका सैंग चिंतामणीची या भूमिका विनोद वनवाटिका सुरतरुचिया. जेथ ओळगे देव पायिका ज्या ठिकाणी गेल्यानंतर देवलोक सेवा करतात. देवलोक काय करतात सेवा करतात त्या ठिकाणी गेल्यानंतर. कारण का आलेल्या लोकांचं स्वागत करणं त्यांची सेवा करणं हे देवाचं कामच आहे. म्हणून जेथ ओळगे देव पायिका सैंग चिंतामणीची या भूमिका. तिथली जी भूमी आहे भूमी ती भूमी कशाची आहे चिंतामणीची भूमी. चिंतामणी दे चिंतिले अर्थ. तेव्हा पहिल्या अध्यायाची ओवी आहे ना ती का चिंतामणी झाली हाती सदा विजयवृत्ती मनोरथी
तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. आता चिंतामणीच्या भूमिकेत आपण जर रावणाच्या लंकेचं वर्णन जर पाहिलं ना महाराजा, पाषाण परीश, भूमी जांबूनद आणि वंशाशी संबंध याचा. पाषाण परीश, तिथले जेवढे ते दगड होते ना ते कशाचे होते? परीश, पाषाण परीश. आणि भूमी जांबूनद, जांबूनद नावाचं एक रत्न आहे की त्या जांबूनद रत्नापासून म्हणजे सोनच तयार होतो, दुसरं काहीच नाही. भूमी कशाचे? जांबूनद रत्नाची खाण आहे. आणि वंशाशी संबंध धातयाचा. पण इथं स्वर्गातलं पाहिजे का? सैंद चिंतामणीची या भूमिका. ही भूमी कशाची आहे? चिंतामणीची. चिंतामणीची. तिथली माती चिंतामणी आहे, तिथले दगडही चिंतामणी आहे, सगळं चिंतामणीची भूमिका. आणि विनोद वनवाटिका सुरतुरीच्या. आणि विनोद करण्यासाठी वनवाटिका, फेरफाटका करण्यासाठी. आता बसून बसून आपण थकलोत, झोपून झोपून थकलोत, ह्या अंगाची त्या अंगावर, त्या अंगाची ह्या अंगावर, हातपाय लांबायचे, अमकं तमकं, हे सगळं करून थकलोत, बोर झालोत. मग चला फेरफाटका मारायला. आता आपण पूर्वी जात असत ना शिक्षणाच्या काळामध्ये चाकण रोडला, त्या घाटापर्यंत जायचं फिरायला. सगळे शिक्षक मंडळी वगैरे अजूनही जातात. तसं या इथं फिरण्यासाठी कुठं जायचं? विनोद वनवाटिका सुरतरुच्या. सुरतरू म्हणजे हे काय तर कल्पतरू, कल्पतरूचेच बगीचे, बागचे बाग असे कल्पतरूचे. जिकडं पाहावं दुसरा बगीचाच नाही, कल्पतरूच सगळे. आणि तिथं हास्य मस्ती करण्यासाठी जायचं. मग त्या ठिकाणी बरं, आता विनोद करण्यासाठी खेळण्यासाठी जायचं आहे, हे काय एकटे जाणार का? विनोद वनवाटिका सुरतरूंचे या. म्हणजे त्या कल्पतरूच्या झाडामध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी काय तर हास्य विनोद करायचा. त्या ठिकाणी जाऊन माऊली म्हणतात, गंधर्व गाण गाणी जेथ रंबे ऐशिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. तिथं गायन, गंधर्वाचं गायन, गंधर्व गाण गाणी. तिथं गाणं म्हणणारे लोक कोण येतं? साक्षात गंधर्व. काही काही व्यक्तीच्या गायकाच्या त्या कंठामध्ये गंधर्वाचे स्वर असतात महाराज, गंधर्वाचे. म्हणून त्यांचा आवाज इतका गोड लागतो की दुसरं काहीच ऐकत नाही मला. त्यांचं गाणं, ते भजन सुरू झालं ना, त्या भजनातून रात्र न कळे दिवस न कळे असा प्रकार होतो. मग असं ऐसा कोठे आठवची नाही अशी अवस्था प्राप्त होती. इतकं गाणं गोड असायचं. आपले गुरुवर्य शांती ब्रह्म पुरेकर बाबा, कारण एकदा इथं काय झालं, अनेक वेळा झाला असन, पण आपले गायन भीमसिंग जोशी यांचं इथं भजन होतं महाराज. इथं स्टेज वगैरे हे केलेलं आणि इथं भजन होतं. ते भजन ऐकलं आणि कुरेकर बाबा म्हणले, यांच्या आवाजामध्ये गंधर्वाचे स्वर आहेत ना, का त्याशिवाय इतका गोड आवाज निघूच शकत नाही. गंधर्व देवता यांना प्रसन्न आहे. आणि ज्यांच्या आवाजामध्ये गोडवा आहे ना महाराजा, खरंच गंधर्वाची कृपा असते त्या माणसावर. लताबाई, काय महाराजा आवाज. आता ते दिवंगत झाले, पण त्यांचे आवाज, त्यांचं गाणं, त्यांचं भजन अजरामर झालं ना, अमृतापेक्षा एक गोड वाणी अशा प्रकारची. आणि म्हणून गंधर्व गाण गाणी, तिथं तर प्रत्यक्ष गंधर्वच गाणं म्हणणारे आहेत. जे तर अंबे ऐशिया नाचणी. बरं, तिथं काय हरिपाठ करायचं नाही यांना, हां, गाता भजन नाही करायचं. अहो, मैफलीमध्ये जाऊन बसायचं आहे, गाण्याची मैफल. आणि गाण्याची मैफल सुरू झाली रे झाली, जे तर रंबे ऐशिया नाचणी. रंभा, आपल्याला रंभेचा विषय इतिहास माहिती आहे ना. नाना रंभेचेनी रूपे, शुके नुठीजेचे कंदर्पे, जेवी भन्नी भस्मी वन्हीन उद्दीपे घृतेही जेवी. अशी ती रंभा, ती नाचकाम करण्यासाठी या मैफलीमध्ये. कारण हे राजे महाराजे लोक हे फार छंदी लोक असतात. हे काय वारकऱ्यासारखं राहतात काय, की टाईम झाला की हरिपाठ सुरू करायचा,
टाईम झाला की काकड आरतीचं भजन करायचं, हे फार छंदी असतात. आणि दुसरी गोष्ट फार नादिक असतात हे लोक. जे तरंब्या ऐशा नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतुर्य. आणि विलास करण्यासाठी मुख्य जी आहे ना अप्सरा ती काय आहे? उर्वशी. आता आणखी याच्यावरचा विचार आहे तो उद्याच्या प्रवचनामध्ये आपण करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ठला विठ्ठल.